ठीक आहे. तर काल आपण काय बघितलं, ग्रॅव्हिटेशन कन्सेप्ट बघितली बरोबर. आणखी आपण सेंट्रिपिटल फोर्स बघितला. त्याचबरोबर आपण काल एक ही गोष्ट बघितलेली की ग्रॅव्हिटेशनमध्ये फक्त न्यूटनचा सहभाग नाही, म्हणजे फक्त एकटा न्यूटनच नाही की ज्यानं ग्रॅव्हिटेशन या विषयामध्ये संशोधन केलं किंवा त्याच्याविषयी लॉज मांडलेत. तर त्याच्या आधीही काही बरेच सायंटिस्ट होऊन गेलेत आणि त्यांनी काहीतरी संशोधन केलं ग्रॅव्हिटेशन. अगदी भारतामध्ये सुद्धा काही ऋषीमुनी म्हणू शकतो आपण, ज्यांनी या ग्रॅव्हिटेशनबद्दल काही गोष्टी सांगितल्या. भास्कराचार्य होते, ओके, त्यांनी सांगितलेलं काहीतरी पृथ्वीकडं शक्ती आहे किंवा अट्रॅक्शनची पॉवर आहे. तसंच युरोपात सुद्धा 15व्या किंवा 16व्या शतकामध्ये या ग्रॅव्हिटेशन किंवा स्पेस टेक्नॉलॉजी आपण ज्याला म्हणतो, अवकाश तंत्रज्ञान, किंवा असं म्हणू आपण एरोनॉटिक्स किंवा हे अंतराळशास्त्र असेल, तर यामध्ये त्यांचं संशोधन सुरू झालेलं. मग ज्यामध्ये कोपर्निकस असतील, त्यानंतर गॅलिलिओ, हे नावं लक्षात ठेवा, ओके. गॅलिलिओ तुम्हाला माहिती आहेत, 9वीमध्ये तुम्ही शिकलाय, ज्यांनी दुर्बिणीचा साधारणतः शोध लावलेला किंवा ज्यांनी दुर्बीण पहिली बनवलेली, ओके. तर जसं या गॅलिलिओनी दुर्बीण बनवली तसं प्लॅनेट्सना ऑब्झर्व करणं सोपं झालं ना. पूर्वी आपण काय करत होतो, फक्त उघड्या डोळ्यांनी या ग्रहांना बघत होतो. तेही अगदी तुम्हाला टिपक्यासारखं दिसणार, काहीतरी चांदणी दिसणार छोटीशी, बरोबर. तेही तुम्हाला ओळखता आली पाहिजे, ती तो कुठला ग्रह आहे वगैरे. हे आपल्याला तर अजूनही असं उघड्या डोळ्यांनी बघून रात्रीचं दिसणार नाही किंवा समजणार नाही. जे त्याचं रोज ऑब्झर्वेशन करतात, जे रोज स्पेस ऑब्झर्वेशन करतात, त्याला साधारणतः समजतं किंवा तो कुठला ग्रह आहे वगैरे काय, ठीक आहे. पण जसं दुर्बिणीचा शोध लागला तसं सोपं झालं. आता आपल्याला समजू लागलं. काय समजू लागलं की बाबा हा ग्रह कोणता आहे, त्याची काय गती आहे, कशी मोशन आहे, तो कसा इकडे तिकडे जातोय, बरोबर. मग त्याची जी मोशन असेल त्याबद्दल आता आपल्याला एक्झॅक्ट सांगता आलं. मग त्यानंतर मग केपलर सायंटिस्ट आले, सर जोहानस केपलर. तर या केपलरनी हे जे ग्रह सूर्याभोवती कसे फिरतात याविषयी काही मत मांडले किंवा याविषयी काही लॉज दिले, ओके. तर म्हणजे हे फिक्स आहेत, हे ग्रह सूर्याभोवती याच पद्धतीनं फिरतात असं त्यांनी काहीतरी सांगितलं. तेच त्यांचे 3 लॉज आहेत. कळलं? हे कशाविषयी आहेत? प्लॅनेटरी मोशनबद्दल. प्लॅनेटरी मोशन म्हणजे प्लॅनेट्स सूर्याच्या भोवती कसे फिरतात, ग्रह सूर्याच्या भोवती कसे फिरतात, असे केपलरचे किती लॉ आहेत? 3. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूयात मग. केपलर्स 3 लॉज ऑफ, यांना म्हणायचं प्लॅनेटरी मोशन, ओके. सगळ्यांनी टॉपिक लिहा आजचा, डेट टाका. काय लिहिलं? केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन, ओके. ठीक. तर सुरुवात करूयात आपण पहिला लॉ त्याचा. केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, ज्यालाच म्हणतात लॉ ऑफ ऑर्बिट. लॉ ऑफ ऑर्बिट, ठीक आहे. चला लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. सगळ्यांना हे माहिती आहे की प्लॅनेट्स जे असतात ते काय कुणाभोवती फिरतात? ग्रह जे असतात ते कुणाभोवती फिरतात? सूर्याभोवती फिरतात, बरोबर. ग्रह जे असतात ते सूर्याभोवती फिरत असतात. का तर काल आपण बघितलं की सूर्य त्याच्यावर एक फोर्स अप्लाय करतो, जो ग्रॅव्हिटेशन आपण म्हणू शकतो. ग्रॅव्हिटेशनच आहे. त्याच्यामुळं हे एका सर्क्युलर मोशनमध्ये येतात. ॲक्च्युली ते सर्क्युलर मोशनमध्ये नसतात, त्यांचा पाथ वेगळा असतो, त्याविषयीच हा लॉ आहे. पण सगळ्यांना हे माहीत आहे की बाबा ग्रह जे असतात, प्लॅनेट्स जे असतात, प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन, बरोबर. ग्रह जे असतात ते सूर्याभोवती चक्कर काढतात, सूर्याभोवती फिरतात, हे सगळ्यांना माहिती आहे. पण ते कुठल्या मार्गाने फिरतात हे कोणाला माहिती आहे का? नाही. तर त्याविषयी केपलरने सांगितलं. ग्रह जे सूर्याभोवती कसे फिरतात, ते कोणत्या मार्गाने फिरतात, त्याविषयी कोणी सांगितलं? चल ताट बसा सगळ्यांनी पहिला, ठीक आहे. तर बघूयात आपण. खूप सोपं आहे. त्याच्या ऑर्बिट म्हणजे कक्षा, ज्या मार्गाने एखादी वस्तू जाते त्याला आपण त्याचं ऑर्बिट म्हणू. जर वर्तुळाकार मार्ग असेल तर ऑर्बिट आपण अनेक वेळा ह्याच्यात बघितलं, ऑर्बिट ॲटम्समध्ये, बरोबर. जे इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियस भोवती फिरतात, बरोबर. मग ते ज्या मार्गाने फिरतात त्याला आपण काय म्हणतो? त्याचे ऑर्बिट म्हणतो, त्याची कक्षा म्हणतो. कळालं? त्याचं कवच म्हणू शकतो आपण. ऑर्बिट म्हणजे काय? थोडक्यात कक्षा. कळालं? मार्ग त्याचा. तर पहिला लॉ काय सांगतो? केपलर्स फर्स्ट लॉ स्टेट्स दॅट path of, or you can say planets are revolving around the sun in an elliptical orbit. किंवा त्याला पुस्तकात जो लॉ दिलाय तोच लिहूयात आपण. पुस्तकात काय सांगितलंय? ऑर्बिट ऑफ प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन इज अन इलिप्स, असं सोप्पा दिलाय, ठीक आहे. सोप्पा म्हणजे थोडक्यात
जसा पुस्तकातला दिलाय तसाच लिहूयात वाटलंच तर. ओके, दोघांचाही अर्थ एकच, पण वाक्यरचना तीच ठेवू आपण. काय? ऑर्बिट ऑफ प्लॅनेट, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग, असू दे, रिव्हॉल्विंग अराउंड द सन is an ellipse where sun is at its one of the foci किंवा फोकस पॉईंट. ठीक आहे, या वाक्याचा पहिला अर्थ समजून घ्या. बाकी इकडे तिकडे शब्द लॉ मधले तुमचे झाले तरी चालतील, फक्त जसं आहे तसं पाठ करायचा प्रयत्न करा. पण त्याच्यात काही कीवर्ड्स असतात ते आले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचा कीवर्ड म्हणजे हा इलिप्स, बरोबर. इलिप्स हा महत्त्वाचा शब्द आहे इथं. त्यानंतर सन जो सूर्य आहे तो त्याच्या एका फोकस पॉईंटला आहे, हा एक इथं महत्त्वाचा कीवर्ड आहे. त्यानंतर दुसरा कीवर्ड आहे प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन. ओके, प्लॅनेट्स हे सूर्याभोवती फिरतात हा एक कीवर्ड आहे, आणि त्याचा ऑर्बिट. हे शब्द त्या लॉमध्ये आले पाहिजेत तुमचे, कळलं. बाकी तुम्ही आहे तसं चांगलं पाठांतर करा. समजून घेऊयात, लक्ष द्या इकडं. ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट म्हणजे जो ग्रह फिरतो त्याची ती कक्षा, बरोबर. ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन, सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांची कक्षा. सगळ्यांचं लक्ष आहे का इकडं? सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांची कक्षा ही कशी आहे? इलिप्स आहे, इलिप्स आहे. आता इलिप्स काय आहे? इलिप्स एक जॉमेट्रिकल फिगर आहे. जसं स्क्वेअर आहे, बरोबर, जसं रेक्टँगल आहे, जसा सर्कल आहे, तसंच हा एक जॉमेट्रिकल कर्व आहे. इलिप्स एक जॉमेट्रिकल फिगर आहे, कळलं. ज्याला आपण थोडक्यात असं म्हणू शकतो अंड्याच्या आकाराचं. अंड्याच्या आकाराचा एक सपोज तुम्ही प्लेन काढला किंवा काय म्हणून आपण एखादी आकृती काढली भूमितीमध्ये, तर त्याला आपण म्हणू थोडक्यात इलिप्स, कळलं. इलिप्स पण समजून घेऊयात. पहिला समजलं इलिप्स काय? एक जॉमेट्रिकल शेप आहे तो, ठीक आहे. वेअर द सन इज ॲट वन ऑफ इट्स फोसाय, ज्या ठिकाणी सन जो आहे, सूर्य जो आहे, त्याच्या एका फोकस पॉईंटला आहे, ठीक आहे. तर आपण या आकृतीच्या आधारे समजून घेऊयात. इथं सूर्य आहे, बरोबर. सूर्याभोवती कोण फिरतंय? ग्रह फिरतायत. पण ते जे ग्रह फिरणार आहेत हे आपण म्हणतोय सर्क्युलर पाथ आहे त्यांचा, पण तो ॲक्च्युली सर्क्युलर नाही, तो पाथ असा आहे, कळलं, समजलं. याच्यात दोन ॲक्सिस असतात. आता इलिप्स कसा बनतो बघा, सिम्पल आहे. हा सर्कल आहे तुमचा, बरोबर. या सर्कलचे मी दोन तुकडे केले, बरोबर. पहिला हा सर्कल आहे, ह्या सर्कलला एक इथं सेंटर पॉईंट असणार आहे ना. हां, या सर्कलचे सपोज मी दोन तुकडे केले, याला इकडे ओढलं, याला इकडे ओढलं, म्हणजे असं ओढलं थोडक्यात, स्ट्रेच झाला. तर हे असं बनेल ना, हे असं बनेल, बरोबर ना. स्ट्रेच झाल्यानंतर बनेल का? असं ओढल्यानंतर, म्हणजे हा सेंटर पॉईंट याचा इकडे येणार आहे, इकडं पण येणार आहे, आणि एक इकडे पण येणार आहे, थोडक्यात असं म्हणू आपण, बरोबर. याला म्हणतात फोकस. याला काय म्हणतात? त्याचे फोकस पॉईंट्स. हे जे आहेत ते फोकस आहेत, आणि अनेक वचन आहे त्यामुळे आपण त्याला फोसाय म्हणू. काय म्हणू? फोसाय, कळलं. ओके, कळलं का? हे दोन, हे काय आहेत? हा फोकस 1, सपोज हा फोकस 2, आणि ही जी आकृती आहे याला आपण काय म्हणतो? इलिप्स. काय म्हणतो याला? इलिप्स, कळलं, ठीक आहे. याच्यात दोन ॲक्सिस आहेत. जसं तुमच्या सर्कलमध्ये या लाईनला काय म्हणतात सांगा मला? याला म्हणतात डायमीटर, बरोबर. आणि याला पण डायमीटरच म्हणायचं. ही जी लाईन आहे ती पण काय? डायमीटरच आहे ना. सर्कलमध्ये सेंटरमधून जाणारी आणि त्याच्या दोन कडेंना जोडणारी रेषा ती काय असते? त्याचा डायमीटर. आता सर्कलचा डायमीटर हा समान असतो, पण याचं मात्र तसं नाही. याचे जे दोन ॲक्सिस आहेत समान आहेत. हा मोठा दिसतोय, हा लहान दिसतोय, कळलं. मग या ॲक्सिसला म्हणतात मेजर ॲक्सिस. काय म्हणतात? मेजर ॲक्सिस. आणि ही जे छोटं दिसतं याला म्हणायचं मायनर ॲक्सिस. काय म्हणायचं? ओके, ह्या गोष्टी लक्षात ठेवा, ठीक आहे, समजलं. तर हा एक इलिप्स दिसतोय तुम्हाला, म्हणजेच हा कुठल्या तरी एका ग्रहाचा, सपोज पृथ्वी पकडू, पृथ्वीचा काय आहे? त्या सूर्याभोवती फिरण्याचा एक इलिप्टिकल पाथ आहे, एक इलिप्टिकल मार्ग आहे. ओके, ज्याच्यात दोन फोकस पॉईंट असतील, हा F1 असेल, सपोज हा F2 असेल, ज्याच्यात सूर्य कुठंतरी एका ठिकाणी, एकतर इथं तरी असू शकतो किंवा इथं तरी, कळलं. तर इथं आपण सूर्य काढूयात, हां, आणि याच्या भोवती फिरणारा हा ग्रह, कळलं. हा आहे इथं प्लॅनेट, आणि हा आहे इथं सन. समजलं पहिला लॉ? परत एकदा समजून घेऊयात, खूप सोपं आहे, मराठीमध्ये सांगतो पहिला. ओके, मग स्टेटमेंट बघू. जे ग्रह सूर्याभोवती फिरतायत, ओके, त्यांची कक्षा ही इलिप्टिकल असते, लंब वर्तुळाकार असते. कशी असते? इलिप्टिकल म्हणजे लंब वर्तुळाकार. कशी आहे ती? लंब वर्तुळाकार. वर्तुळाला असं थोडंसं ओढले, खेचले, लांब केले. समजलं? ओके, सगळ्यांना समजलं? कुणाला समजलं? हात वर करा. हां, आता मग म्हणा जोरात. वन ऑफ द फोसाय किंवा फोकस पॉईंट, कळलं. ओके, तर डबल एल आहे इलिप्स, ठीक आहे, कळलं.
इलिप्स म्हणजे सगळ्यांना समजलंय ना, एक भूमिती आकृती आहे थोडक्यात, जसं सर्कल आहे तसं अंडाकृती आपण म्हणू शकतो. कळालं पहिल्याला सगळ्यांना? चला पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. थांबा, त्याच्या आधी या इलिप्स विषयी पण या आकृतीविषयी थोडंसं जाणून घेऊयात. आता ही आकृती कशी बनेल बघा, सोपं आहे. आता ही आकृती कधी कधी बनते हे एक मी सांगितलं, असं एक्सटेंड केल्यानंतर बनते. पण साधारणतः आपल्याला शंकू माहिती आहे सगळ्यांना. शंकू म्हणजे कोण आहे की नाही. या कोणाला मी सपोज असं कापलं, बरोबर, असं कापलं आडवं, तर तुम्हाला बरोबर सर्कल छोटे छोटे, म्हणजे इथून सुरुवात केली तर हे सर्कल लहान 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 होत राहणार आणि इथं अगदी शेवटचं लहान सर्कल मिळणार, बरोबर. असे काप केले आडवे तर, बरोबर का. पण असं मी तिरका काप केला तर, तिरका काप केल्यानंतर जी आकृती तुम्हाला मिळते ही साधारणतः इलिप्टिकल असते, अशी असते. कळलं का. कशी असते, अशी लंबवर्तुळाकार असते. समजलं. आता या इलिप्समध्ये काय गंमत आहे तर, सर्कल आहे, सर्कलच्या कडेवर म्हणजे त्याच्या पेरिफेरल एरियावर मी कुठेही पॉईंट्स घेतले, किती पॉईंट्स घ्या, हे सगळे पॉईंट त्याच्या सेंटरपासून कसे असतील रे, समान अंतरावर असतील का वेगवेगळ्या अंतरावर असतील. सगळे समान अंतरावर असतात, सगळ्यांना माहिती आहे. ती त्याच्यापासूनच तर रेडियस बनते, बरोबर ना. या कडेवर मी एखादा पॉईंट घेतला आणि तो सेंटरशी जोडला तर ती रेडियस आली आणि रेडियस समान असते, बरोबर. मग इलिप्समध्ये असं काय आहे, सपोज हा इलिप्स आहे ओके. ह्या इलिप्सला कुठले दोन महत्त्वाचे पॉईंट असतात, फोकस 1 फोकस 2. आता जसं वर्तुळावर कुठेही मी पॉईंट घेतले तर ते सेंटरपासून कसे असतात, आधी ती समान अंतरावर असतात. मग याच्यात तसं असेल का, नाही. याच्यात आता दोन फोकस आहेत. सपोज मी हा पॉईंट घेतला इथं ए, बरोबर. आता या ए पॉईंटचं F2 पासूनचं अंतर आणि F1 पासूनचं अंतर वेगवेगळं आहे ना. कळालं. म्हणजे थोडक्यात त्याला दोन फोकस पॉईंट आहेत. इथं मी बी पॉईंट घेतला, याचं सुद्धा F1 आणि F2 पासूनचं अंतर वेगवेगळं असेल. पण हे दोन्ही अंतर जर मी घेतले आणि मी सपोज हे कनेक्ट केलं याला, म्हणजे इथं सपोज असं म्हणू मी BF1 आणि इथं एक मिळालं आहे अधिक BF2. कळलं. म्हणजे हे BF1 आणि BF2 हे जे दोन्ही अंतर आहेत आणि त्यांची बेरीज ही नेहमी समान असेल. तुमचं सपोज तुम्ही ए जोडला त्या फोकसला, AF1 प्लस AF2 असे तुम्ही कुठेही पॉईंट घ्या. सपोज मी इथं पॉईंट घेतला C, कळलं. तर त्या C पॉईंटचं त्या दोन फोकस पॉईंटपासूनचं अंतर आणि त्यांची बेरीज ही ह्या दोघांशी परत समान असेल. कळलं. काय असेल परत इकडं, इज इक्वल टू CF1 प्लस CF2. म्हणजेच इथं पण तसंच आहे, फक्त इथं दोन फोकस पॉईंट आणि त्या दोन फोकस पॉईंटपासूनचं अंतर घ्यायचं आपल्याला आणि त्यांची बेरीज करायचं. कळतंय का. समजलं. तर काय कळालं तुम्हाला इथं, इलिप्सच्या सपोज कडेवर आहे की नाही, त्याच्या परिघावर म्हणा, त्या परिघावर सपोज मी काय केलं, काही पॉईंट्स घेतले तर हे पॉईंट्स त्याच्या फोकसपासून नेहमी समान अंतरावरच असतात. दोन्ही फोकसपासूनच्या बेरजेच्या असं म्हणू आपण. कळालं. त्या दोन्ही फोकस पॉईंटची जी बेरीज असते ती समान असते. कळते. हे कुणाला कळालं, काय ना कळाले. ठीक आहे. चला आता लिहून घ्या. काय ते ठेवा बाजूला आणि फक्त पुढे लक्ष द्या. शिकवताना फक्त लक्ष द्यायचं. तिथं नाही समजलं तर 2-4 वेळा विचारा. जाताना मी विचारणार आहे प्रश्न तुम्हाला रँडमली. ठीक आहे. तर नेक्स्ट काय बघा, केपलर्स सेकंड लॉ ऑफ मोशन, ज्याला आपण काय म्हणतोय, लॉ ऑफ स्वेप्ट एरिया. तो समजून घेऊयात, खूप सोपं आहे. ओके. त्याचं स्टेटमेंट पहिला वाटलंच तर लिहून घेऊयात आणि मग नंतर त्याच्यावर लगेच समजू. काय स्टेटमेंट आहे त्याचं, केपलर सेकंड लॉ स्टेट्स दॅट द लाईन जॉईनिंग म्हणा, लाईन जॉईनिंग द, ठीक आहे, सन अँड प्लॅनेट किंवा प्लॅनेट अँड सन स्वीप्स equal areas in equal interval of time, काय याचा अर्थ आहे, पहिला स्टेटमेंट पुन्हा एकदा म्हणा. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन म्हणजे प्लॅनेट आणि सूर्य यांना जोडणारी एक रेषा, बरोबर ना. लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन यांना जोडणारी एक रेषा. स्वीप्स एक किंवा थोडक्यात त्यांना जोडणाऱ्या रेषा म्हणायच्यात. स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. काय अर्थ याचा आपल्याला माहिती आहे, ज्याच्यात कुठला मार्ग आहे, हा कुठला आकार आहे, हा इलिप्टिकल आहे, बरोबर आहे की नाही. ज्याच्यात दोन फोकस पॉईंट असतात, इथं एक. सपोज एकाला कुठेतरी सूर्य असतो, आहे की नाही. एका फोकस पॉईंटला कुठेतरी सूर्य असतो आणि सपोज एक प्लॅनेट त्याच्याभोवती रिव्हॉल्व करतोय, फिरतोय या इलिप्टिकल मार्गाने. आता सपोज तुम्ही आज ऑब्झर्वेशन केलं तर ग्रह सपोज इथं आहे, या पाथमध्ये किंवा या पॉईंटला आहे, सपोज मी म्हणू त्याला ए पॉईंटला.
त्यानंतर एका दिवसानं ऑब्झर्वेशन केलं तर हा जो ग्रह आहे तो सपोज इथं सरकला आहे कुठंतरी, या पॉईंटला, कुठल्या पॉईंटला, बी पॉईंटला. कळलं. आता लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट, रेषांनी जोडूयात आपण त्याला. काय केलं आपण, हा कोण आहे, सन, हा कोण आहे, प्लॅनेट. या सूर्य आणि या ग्रहाला आपण एका रेषेने जोडलं, अशी रेषाने जोडलं, बरोबर. तर इथं तुम्हाला एक एरिया कव्हर झालेला मिळेल, हा एवढा एरिया, बरोबर. ओके. सपोज याला आपण असं म्हणू एरिया 1. काय म्हटलं, एरिया 1. आता काही तुम्ही महिन्यानंतर त्या ग्रहाचं ऑब्झर्वेशन केलं तर महिन्यानंतर तो इथंच राहणार आहे का, इथंच राहणार आहे का, तो फिरत राहतोय ना, बरोबर. तो फिरत राहतोय, तो इथं आला ग्रह कुठं आला, तो तुमचा इथं, सपोज त्याला आपण म्हणू सी पॉईंटला आला. आता परत एका दिवसानंतर ऑब्झर्वेशन करायचं आहे. टाईम इंटरवल, या दोन ऑब्झर्वेशनमधला टाईम इंटरवल किती ठेवलेला मी आत्ता, 1 डे, बरोबर. आता पण टाईम इंटरवल सेम ठेवायचा आहे. इंटरवल ऑफ टाईम बघा कसं आहे, इक्वल. इक्वल म्हणजे काय, सेम. तर मी परत एका दिवसानंतर ऑब्झर्वेशन केलं तर मला कुठेतरी इथं ग्रह दिसला, तो म्हणजे इथं आढळला, सपोज डी पॉईंटला आढळला. आता या 2 पॉईंटला परत सूर्याशी जोडूयात आपण. इथं परत तुम्हाला एक ट्रायंग्युलर शेप दिसेल, हा दिसतोय का. याला सपोज म्हटलं मी A2, ठीक आहे. आणखी काही महिन्यानंतर तुम्ही इथं सुद्धा टाईम इंटरवल किती होता, 1 डे, एका दिवसानंतरच ऑब्झर्व केलेलं. आता इथं आलाय प्लॅनेट, सपोज E पोझिशनला आला. त्यानंतर परत एका दिवसाचं ऑब्झर्वेशन केलं, F पोझिशनला आला. ओके. परत यात काय करू आपण, सूर्याशी जोडूयात, बरोबर. तर इथं तुम्हाला काय मिळेल, परत एक एरिया मिळेल, हा एवढा, बरोबर. याला म्हणूयात A3. तर आता या लॉनुसार काय आहे बघा, लॉ काय सांगतो, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे हे जे A1 असेल, हे जे A2 असेल, हे जे A3 असेल, किंवा कितीही पोझिशन घ्या तुम्ही, फक्त इंटरवल ऑफ टाईम तुम्हाला सेम ठेवायचा आहे. सपोज इथं तुम्ही असं म्हणू 5 मिनिटाचा इंटरवल घेतला तर सगळ्या ठिकाणी 5 मिनिटाचा इंटरवल घ्यायचा. कळलं. इथं आपण किती दिवसाचा इंटरवल घेतला, एका दिवसाचा, तर सगळ्या ठिकाणी आपण 1 डेचा इंटरवल घ्यायचा. कळलं. तर काय सांगतो लॉ, लाईन जॉईनिंग द सन अँड प्लॅनेट स्वीप्स इक्वल एरियाज इन अ इक्वल इंटरवल ऑफ टाईम. झालं, सगळ्यात सोपा. हां म्हणा, कळलं. तुम्ही सूर्य आणि प्लॅनेटला जोडणाऱ्या रेषातून सपोज एक एरिया घेतला तर हा एरिया तुम्ही कुठल्याही ऑब्झर्वेशनसाठी घेतला तर तो सेम असेल. कळलं. म्हणजे हा A1, म्हणजे इथं बघा, ह्या A आणि B पोझिशनमध्ये सन जेव्हा एका दिवसात ट्रॅव्हल जेवढा झाला, बरोबर, एवढी लेंथ त्यानं कव्हर केली, त्याच्यापासून मिळालेला एरिया, हा एरिया ह्या एरियाशी इक्वल असेल, हे दोन्ही एरिया ह्या एरियाशी इक्वल असेल. असे तुम्ही 2 पॉईंट कुठेही घ्या, कळतंय का, त्याच्यापासून मिळालेला एरिया हा कसा असेल, सेम असेल. समजलं. कळालं. कुणाला कळालाय हा लॉ, कळालाय असं म्हणतोय मी, असं म्हणत नाही पाठ झालाय वगैरे, पाठ करणं सोपं आहे, समजणं अवघड आहे. कळाले सगळ्यांना, ठीक आहे. पाठ पण झालं पाहिजे. पाठ झाला का, हां. आता वर न बघता म्हणा, बघा, वर न बघता म्हणा, हे बघा, इथं पण 3 कीवर्ड्स आहेत, जसं मी मला सांगितले 3 महत्त्वाचे कीवर्ड, इथं पण 3 महत्त्वाचे कीवर्ड. एक, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन, सूर्य आणि ग्रहाला जोडणाऱ्या रेषा, बरोबर. त्यानंतर दुसरा, इक्वल एरियाज, स्वीप्स म्हणजे कव्हर करणे, इट स्वीप्स इक्वल एरियाज. आणि तिसरं म्हणजे इक्वल इंटरवल ऑफ टाईम. कळालं. हे 3 कीवर्डमध्येच ते, आणि तेच सगळा लॉ आहे. ठीक आहे. कळालं. सगळ्यांना समजलं का. चला लिहून घ्या. त्याच्यात आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती लक्षात घ्या, ती म्हणजे जेव्हा प्लॅनेट हा सूर्याच्या जवळ असतो, प्लॅनेट हा सूर्याच्या जवळ असतो, म्हणजे कुठं, इथं जवळ आहे ना, लांब कुठे आहे बघा, या C, D, E, F ला, आणि ही सगळ्यात लांब पोझिशन असणार आहे प्लॅनेटची सूर्यापासून. सपोज सूर्य येत असेल, कळलं. ज्यावेळी प्लॅनेट हा सूर्याच्या जवळ असतो त्यावेळी त्याचा वेग जास्त असतो, लक्षात घ्या. इथं बघा मी दाखवलं, इथं जास्त लेंथ कव्हर केल्या ना त्यानं, आणि इथं काय झाल्या, खूप कमी लेंथ कव्हर केल्या. कळलं. म्हणजेच प्लॅनेट ज्यावेळी सूर्यापासून लांब असतो त्यावेळी तो हळूहळू पुढे सरकतो, त्याचं स्पीड कमी असतं, असा प्रश्न सुद्धा विचारू शकतात. कळते का सगळ्यांना. हां, लक्ष आहे ना. प्लॅनेट सूर्याच्या जवळ असेल तर त्याचं स्पीड, आणि सूर्यापासून लांब असेल तर त्याचं स्पीड कमी. ओके. चल लक्ष द्या. आता कुठला, केप्लर्स 3rd लॉ ऑफ मोशन, प्लॅनेटरी मोशन. हां, ग्रहांच्या गतीविषयीचा 3रा केप्लरचा नियम. ओके, ज्याला आपण लॉ ऑफ टाईम पिरियड सुद्धा म्हणू शकतो. ओके. तर पहिला आपण समजून घेऊयात. आता इथं 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
असं तिरका काढतो इलिप्स का सरळच काढू, नाही तर आणखी डोकं फिरेल तुमचं. तर इथं सूर्य आहे, इथं हा प्लॅनेट आहे. आता कशाला काय म्हणायचं ते मला सांगा फक्त. आता हा जो प्लॅनेट आहे बरोबर, त्याचं इथून सपोज सुरुवात झाली सूर्याभोवती चक्कर मारायला आणि पूर्ण एक चक्कर त्यानं कंप्लीट केलं तर त्याला आपण काय म्हणतो रे? सूर्याभोवती एक पूर्ण रिव्हॉल्युशन कंप्लीट केल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो? साधारणतः 1 वर्ष म्हणतो त्याला. माहिती आहे का काय म्हणतो? 1 वर्ष म्हणजे काय? पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागलेला वेळ. कळलं? पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते बरोबर, त्याला लागले, किंवा पृथ्वी किंवा कुठलाही प्लॅनेट सूर्याभोवती फिरतोय, मग सूर्याभोवती फिरण्यासाठी एक पूर्ण चक्कर मारण्यासाठी त्याला लागलेला वेळ म्हणजेच काय आपण 1 वर्ष म्हणतो. कळलं? तसं आपण इकडं सायंटिफिक लँग्वेजमध्ये त्याला म्हणतात टाइम पिरियड. काय म्हणतात? टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. एक्स्ट्राचं लक्षात ठेवा, टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे एक पूर्ण चक्कर मारण्यासाठी लागलेला वेळ त्याला म्हणतात टाइम पिरियड, ज्याला डिनोट करतात कॅपिटल टीनं. कळलं? टाइम पिरियड म्हणजे काय? टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन अराउंड द सन. सूर्याभोवती फिरण्यासाठी प्लॅनेटला लागलेला, सूर्याभोवती पूर्ण एक चक्कर मारण्यासाठी त्या ग्रहाला लागलेला वेळ म्हणजेच काय? टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. कळलं? किंवा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणू आपण. हां, समजलं का? समजलं? ठीक आहे. हे पिरियॉडिक असतं, परत पुन्हा पुन्हा घडून येतं म्हणून त्याला पिरियड म्हणतात. ओके. दुसरी गोष्ट मला सांगा, प्लॅनेट इथं आहे, आत्ता सूर्य इथं आहे, सूर्य आणि प्लॅनेटमध्ये हे एवढं अंतर आहे, पण हे अंतर समान आहे का? नाही. सपोज प्लॅनेट इथं आला तर अंतर कमी झालं, इथं परत प्लॅनेट इथं आला थोडं वाढत वाढत राहणार आहे, इथं प्लॅनेट आला तर सगळ्यात जास्त अंतर आहे सूर्यापासून. म्हणजे सूर्यापासूनचं त्या प्लॅनेटचं जे अंतर आहे हे फिक्स नाही. हे फिक्स आहे का? नाही. पण आपल्याला अंतर काहीतरी सांगावं लागेल ना, जसं आपण पृथ्वीचं आणि सूर्याच्या मधलं अंतर काहीतरी सांगतो बरोबर, तसंच त्या प्लॅनेटचं आणि सूर्याच्या मधलं काहीतरी अंतर सांगावं लागेल ना. मग आता कसं सांगणार? सरासरी काढून सांगणार. म्हणजे तुमचे मार्क्स आहेत बरोबर, गणितात काहीतरी मार्क्स पडले, विज्ञानात काहीतरी मार्क्स पडले, इंग्लिशमध्ये काहीतरी मार्क्स मिळाले तुम्हाला, भूगोलात मिळाले, इतिहासात मिळाले बरोबर. पण तुम्हाला जर कोणीतरी एखाद्या पाहुण्यानं मार्क्स विचारले तर तुम्ही लगेच त्याचा पाढा सुरू कराल का? विज्ञानात 50, गणितात 35, मराठीत 40, इंग्लिशमध्ये नापास. तर पण असा पाढा सुरू कराल का? नाही. तुम्ही काय सांगणार? टक्केवारी तुमची सरासरी सांगणार आहे की नाही. मला बघा सरासरी 37% आहेत तुम्ही त्याला सांगणार. लक्ष द्या, सांगणार का नाही? मग तसंच सपोज सूर्याचं आणि पृथ्वीमधलं किंवा सूर्याचं आणि त्या ग्रहामधलं अंतर कसं सांगणार आपण? त्याच्या ॲव्हरेजमध्ये सांगणार, त्याचं मीन सांगणार. कळलं? मीन शिकलोय की नाही आपण गणितात, तर मीन सांगणार. मग आता दुसरी कन्सेप्ट आहे ती म्हणजे मीन रेडियस किंवा मीन डिस्टन्स म्हणू. मीन डिस्टन्स ऑफ बिटवीन, कुणामधलं मीन डिस्टन्स आहे ते? बिटवीन सन अँड प्लॅनेट अँड सन. कळलं? कुणामधलं? प्लॅनेट अँड सन. याला डिनोट करतात आरने, स्मॉल आरने. कळलं? हे काय रे? मीन डिस्टन्स म्हणजे कळतंय ना, ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. तुम्ही कितीतरी पोझिशन घ्या, इथं घ्या, इथं घ्या, इथं घ्या. ओके. सपोज हे असेल R1, हे असेल R2, हे असेल सपोज R3, हे असेल R4, लाईकवाईज R5, R6, R7, किती डिस्टन्स? या सगळ्यांची ॲव्हरेज म्हणजे काय? तुमचं हे आर. कळलं? या सगळ्यांची सरासरी म्हणजे यार. कुणाकुणाला कळाले सगळ्यांना? ह्या 2 गोष्टी कळाल्यात. आता तिसरा लॉ बघा, ह्या 2 गोष्टींवर आहे. काय सांगतो तिसरा लॉ? काय सांगतो? स्क्वेअर ऑफ. लक्षात ठेवा, इट स्टेट्स दॅट, किंवा हे राहू दे लिहायचं, डायरेक्ट आपण लॉ सुरू करू. केप्लर्स थर्ड लॉ ऑफ मोशन असं लिहायचं. केप्लर्स थर्ड लॉ ऑफ मोशन स्टेट्स दॅट. तो काय सांगतो? तो सांगतो स्क्वेअर ऑफ माझ्या मागणं म्हणा, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, किंवा डायरेक्ट म्हणा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन is directly proportional to the cube of mean distance between them. आता हे नुसतंच लेंदी वाक्य आहे, पण ह्याच्यात फक्त 2च गोष्टी महत्वाच्या आहेत. एक कुठलं? टाइम पिरियड, आणि दुसरं कुठलं? मीन डिस्टन्स. काय म्हटले बघा, स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय? टाइम पिरियड. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन बरोबर. टाइम पिरियडला काय म्हणतो आपण?
टी त्याचा स्क्वेअर हा कसा आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल. शिकलोय का डायरेक्टली प्रोपोर्शनल इनव्हर्सली प्रोपोर्शनल. डायरेक्ट प्रोपोर्शन म्हणजे काय एक गोष्ट वाढली की दुसरी पण वाढणार, एक गोष्ट कमी झाली की दुसरी पण कमीच होणार. डायरेक्ट रिलेशन आहे ना त्यांचं. या गोष्टीबाबत पहिल्या गोष्टीबाबत जे घडते ते दुसऱ्या गोष्टीबाबत घडणार आहे. कळलं. मग याने काय सांगितलं स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. बघा नुसतं एवढ्यावर तुम्ही पाठ करू शकता. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. कळलं. समजलं का सगळ्यांना. तिसरं लॉ खूप सोपं आहे. एवढ्यावर पाठ करायचा रिलेशनवर. स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. कुणाचं रिव्हॉल्युशन प्लॅनेटचं. कुणा भोवती सन भोवती. एवढं फक्त लिहायचं आहे. स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन देम. मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट असं लिहिलं तरी चालेल. कळालं सगळ्यांना. कुणाकुणाला तिसरा लॉ आला. चला म्हणा. कळालं. आता हे रिलेशन आहे ह्याचं इक्वेशन बनवू आपण. असे रिलेशनचे इक्वेशन बनवलेत आहे की नाही. एक्स इज प्रपोर्शनल टू वाय याचं इक्वेशन बनवलं. एक्स इज इक्वल टू के वाय. झाले का मॅथ्समध्ये आहे की नाही का नाही. ज्याच्यात के काय असतो कॉन्स्टंट. तसंच मग या रिलेशनचं पण इक्वेशन बनवूयात. या रिलेशनचं इक्वेशन आहे ना टी स्क्वेअर इज इक्वल टू आता डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ना तो के आर क्यूब. कळलं. ज्याच्यात के जो आहे तो काय तुमचा केप्लरचा कॉन्स्टंट. केप्लर्स कॉन्स्टंट. कळलं. समजलं. आता या केची व्हॅल्यू पण काढू शकतो. केला तिथं तसंच ठेवला. हा आर क्यूब इकडे आला भागाकारात. काय बनेल टी स्क्वेअर भागिले आर क्यूब. टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब. के केप्लरचा कॉन्स्टंट बघा टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब. कळलं सगळ्यांना. समजलं. कुणाकुणाला कळालं. सगळ्यांना समजलंय ना. कळले का. चला लिहून घ्या व्यवस्थित.